तुमच्या घरात कम्फर्ट किंवा स्लीपवेल डासांची कॉईल वापरली जाते का? असं असेल तर ती आत्ताच डस्टबिनमध्ये टाका. कारण महाराष्ट्र सरकारनं घातक रसायनांचा वापर करणाऱ्या या दोन्ही डासांच्या अगरबत्तीवरती सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं मोठी कारवाई करत बंदी घातली आहे. आता इतक्या वर्षांनंतर हे सगळं असं करण्याचं कारण काय? तर तपासणीमध्ये या कॉईलमध्ये डायमिफ्लुथ्रिन आणि मीपरफ्लुथ्रिन सारखी कीटकनाशकं रसायनं आढळली आहेत. ही रसायनं कीटकनाशक म्हणून वापरली जातातच, पण अगरबत्तीमध्ये वापरण्यासाठी त्यांना कोणतीही अधिकृत परवानगी नाही. म्हणूनच सरकारने तात्काळ कारवाई करत ठाण्यातल्या संबंधित कारखान्यालाच कुलूप ठोकलंय. ही सगळी कारवाई इन्सेक्टिसाइड्स ॲक्ट 1968 अंतर्गत सुरू आहे, ज्यात राज्यभरात छापे टाकण्याचे आदेश दिले गेलेत. अवैध साठा जप्त केला जाणार आहे आणि विक्रेते, वितरक, उत्पादक सगळ्यांनाच कडक कारवाईचा इशाराही आलाय. कारण ही उत्पादनं योग्य मंजुरी शिवाय विकली जात होती. म्हणजे आपण डासांपासून वाचायला घेतलेली कॉईल आपल्याच आरोग्यासाठी धोका ठरत होती. त्यामुळे पुढच्या वेळी डासांची कॉईल किंवा अगरबत्ती घेताना फक्त ब्रँड बघू नका. शक्य असेल तर त्यावर कोणती रसायनं वापरलेली आहेत ते नक्की चेक करा. विशेषतः अशा कीटकनाशक घटकांचा उल्लेख असेल जे जाळल्यावर धूर तयार करतात ते टाळलेलं बरं. त्याऐवजी अप्रूव्ड किंवा हाऊस होल्ड यूज सेफ असा उल्लेख असलेले प्रोडक्ट्स तुम्ही निवडू शकता. किंवा लिक्विड वेपरायझर, मस्किटो नेट्स, नॅचरल ब्लेस्ड रिपेलंट सारखे पर्याय ही सुरक्षित आहेत. अशा माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.